की आत्ता या क्षणाला राजापूरच्या धरणातून कृष्णा नदीतून दररोज आता या क्षणी 125 क्युसेक पाणी गळतीतून जायला लागलेलं आहे. कर्नाटकनं मागितलेलं नसताना सुद्धा राजापूर बंदरातून 125 क्युसेकनं पाणी चाललेलं आहे. आणि इकडे शेतकरी मात्र कालपासून जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आम्हाला पाणी द्या, आमच्या जनावरांना पाणी द्या. जनावरांनी हा या जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा दुधाचं मोठं प्रमाणात उत्पादन होतं. जनावरांना प्यायला पाणी नाही. तुम्ही अचानक उपसाबंदी केलाय. ठीक आहे, दिवसातून 4 तास द्या, 5 तास द्या, पण तेवढ्या काळामध्ये आम्ही जनावरांच्यासाठी पाणी घेतो. जेवढं आवश्यक आहे तेवढी पाणी पाजतो. एवढी समजूतदारपणाची भूमिका घेऊन सुद्धा शेतकऱ्यांनी घेऊन सुद्धा जर का हे प्रशासन हलणार नसेल तर मग आता टोकाची भूमिका घ्यायला पाहिजे. या पाटोळेंच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की वरील धरणातील पाणीसाठा पाहता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवता काही धरणामध्ये जिथे पाणीसाठा पुरेशा प्रमाणात आहे त्या ठिकाणी मर्यादित स्वरूपात काही कालावधीकरता जनावरांसाठी, शेतकऱ्यासाठी, शेतीपिकासाठी पाणी देणे शक्य होणार आहे. हा अहवाल जलसंपदा विभागाच्याच अधिकाऱ्याचा आहे. मग अशा प्रकारे उपसाबंदी का, 100% उपसाबंदी का, या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे.